सीओ साहेब काय भेटले नाहीत, रान साहेब भेटले नाहीत. काय आंदोलन चालू आहे महसूल विभागाचे, त्यामुळे कुणी जागेवर नाहीये. आम्ही आता दामले साहेबांना भेटून एक निवेदन दिलंय. जेव्हा वोटिंग करतो त्या टायमिंगला बूथमध्ये आत वायफाय नव्हता, इंटरनेट नव्हतं. मग आता निकाला दिवशी ईव्हीएमच्या टायमिंगला आता इंटरनेट कशासाठी पाहिजे? इंटरनेट लागू नये, तिथे जामत लावायचं म्हणून आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. देशात सगळीकडे ईव्हीएम घोटाळा चर्चा फार जोरात सुरू आहे आणि भाजप हेराफेरी करतंय अशा पद्धतीचं एक मोठी चर्चा सुरू असताना साताऱ्यात देखील अशा पद्धतीनं कुठला घोटाळा होऊ नये, ईव्हीएममध्ये कुठले फेरबदल होऊ नये यासाठी इंटरनेट जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत कुठलीही त्या ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करू नये. तशी सेवा सुरू केली तर छेडछाडी होईल आणि मतदानावर त्याचा परिणाम होईल. म्हणून खरं तर अपक्ष सगळे जे उमेदवार आहेत नगरपालिकेचे सगळे एकत्र आलेत आणि त्यांनी आमचा निकाल आमच्या हातात द्या, निकाल काही असो तो आम्हाला मान्य असेल, फक्त त्या ठिकाणी इंटरनेट नको. आणि इंटरनेट ज्या वेळेला आमचे निकाल आमच्या हातात येतील त्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाला काय त्याचे रिपोर्ट पाठवायचे असतील ते पाठवावेत, त्यावेळेला इंटरनेट सेवा जो लागू करावी. कारण ईव्हीएमला इंटरनेट लागत नाही, तर आत्ता मशीनला इंटरनेट सेवा देऊन कुठं तरी शंकेला जो आमची जी शंका आहे त्याला कुठंतरी पुष्टी जोडू नये एवढ्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं आणि खरं तर प्रांताधिकारी तथा निवडणूक न्यायाधिकारी आशिष बारकुल साहेबांच्याकडे गेलो, पण तिथं संप असल्यामुळं ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. नगरपालिकेत आल्यानंतर मुख्याधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. सहाय्यक मुख्य अधिकारी दामले साहेबांना आम्ही त्याचे खरं तर आम्ही त्याचं निवेदन दिलंय आणि यापुढं आम्हाला जर ती सुविधा जर शासनानं तिथं उपलब्ध करून दिली नाही तर निश्चित प्रमाणात न्याय मिळेल अशी आमचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अपक्षांची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल.